भारतामध्ये आरक्षणाच्या धोरणाची सुरुवात भारतपूर्व काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर पासून चालू केली। 1902 मध्ये त्या संबंधाने त्यांनी पहिलं कायदेशीर तरतूद केली त्यांच्या संस्थानामध्ये। अत्यंत आदर्शवत काम करण्याच्या पद्धतीमुळे समाजामध्ये मागास राहिलेल्यांना वरच्या लेव्हलला वरच्या पातळीवर त्यांचा विकास करण्यासाठी आरक्षणाचा उपयोग चांगल्या पद्धतीने 1902 च्या पासून चालू झाला। ते आरक्षणामध्ये अभ्यास करायसाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे की बाबा आरक्षण कुणाला दिलं पाहिजे, का दिलं पाहिजे, सर्व स्तरावरचा अभ्यास करण्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। परंतु जातनिहाय जनगणना 2011 ला होऊन देखील किंवा यापूर्वी ज्या झाल्या त्याच जातगणनेच्या आधारावर कामकाज केलं जात आहे। 2011 ची जातनिहाय जनगणना होऊन सुद्धा ती संसदेला जाणीवपूर्वक या सरकारनं दिलेलं नाही। यात केंद्र सरकारमध्ये मनुवादी लोक काय शिरले ते कारणीभूत। त्या मनुवादी लोकांना ही जातनिहाय जनगणना जर पुढे आली तर त्या जातनिहाय जनगणनेमुळे एक उच्च वर्णीय किंवा उच्च वर्गीय नागरिक जे आहेत, नागरिकांचा जो स्तर आहे त्यांची तिथं कुठे कुठे ते बसलेत हे सगळं आढळून येईल आणि ते एक्सपोज होतील। वरिष्ठ पदावर, वरिष्ठ न्यायालयामधील न्यायाधीशांमध्ये त्यांची संख्या, याचबरोबर नोकर वर्गामध्ये त्यांची संख्या, वरिष्ठ प्रशासकीय पातळीवरील नोकर वर्गामधील त्यांची संख्या ही एक्सपोज होणार आहे। आणि ती कोण विशिष्ट वर्गाचेच लोक तिथं काम करतात आणि ते विशिष्ट वर्गाच्या काम करण्याच्या ह्या कट कारस्थानाला नागरिक विरोध करतील। नागरिक अशी मागणी करतील की वरच्या स्तरावर 5% जास्त एका धर्माचे लोक पहिल्या 150 पदामध्ये नसावेत। जर अशी मागणी नागरिक जातनिहाय जनगणनेचा अहवाल पुढे आल्यानंतर करतील अशी भीती या मनुवाद्यांना नक्कीच आहे। आणि म्हणूनच ते जातनिहाय जनगणना करायच्या ऐवजी मराठ्यांचा स्वतंत्र एम्पिरिकल डाटा गोळा करा, ओबीसींचा एम्पिरिकल डाटा गोळा करा असं षडयंत्र रचत आहेत। जातनिहाय जनगणना मुद्दाम म्हणून बाजूला ठेवली जाते कारण हे उच्चवर्णीय जे ह्या समाज व्यवस्थेला घातक पद्धतीने काम करतात त्यातले काही जे षडयंत्री उच्चवर्णीय, सगळेच उच्चवर्णीय नाही आहेत अशा पद्धतीचे, परंतु जे बहुजनांच्या हिताच्या विरोध आहेत हे अशा कारस्थानात स्वतः इन्व्हॉल्व आहेत आणि ते एक्सपोज होऊ नयेत म्हणून जातनिहाय जनगणनेचा अहवाल संसदेला दिला जात नाही। काही लोक न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेली, न्यायालय सुद्धा दबावाखाली आहेत। न्यायालय सुद्धा सरकारला जातनिहाय जनगणना करण्यासाठी खात्रीनं आदेश देत नाहीत। संयुक्तिक आदेश न्यायालयाने दिला पाहिजे, तो होत नाही।